26 मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पोटाला आणि शरीराला थंडावा देणारे काकडीचे पोहे बनवून दाखवणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला मी या बाउलमध्ये 2 वाटी पोहे घेतले. पोहे घेण्या अगोदर स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आणि कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो ना, त्याच पोह्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. आता पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हाताने चोळून 1 ते 2 पाण्याने पोहे आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुवून घेतल्यानंतर यामधलं आपल्याला संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि पोहे भिजण्यासाठी 5 मिनिटे साईडला ठेवून द्यायचे आहेत. आता इथे मी मस्त हिरवीगार अशी एक ककडी घेतलेली आहे. ककडी घेण्या अगोदर याचे दोन्ही टोक मी काढून टाकलेत. आता ककडी आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायची आहे. ककडी किसण्यासाठी आपल्याला मोठ्या होलचा किंवा मोठ्या किसणीचाच वापर करायचा आहे, म्हणजे याचा किस आहे ना छान मोठा मोठा पडतो म्हणून. ककडी किसायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला ती थोडीशी खाऊनसुद्धा पाहायची आहे, म्हणजे ककडी कडू आहे की गोड हे आपल्याला टेस्ट करायचं आहे आणि मगच ककडीचा वापर करायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता ककडी मी छान किसून घेतली आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला हे भिजवलेले पोहे देखील घालायचे. तर तुम्ही पाहू शकता 5 मिनिटानंतर पोहे मस्त फुललेले आहेत आणि फुलून मस्त भरपूर आपले इथे पोहे तयार झालेत. आता संपूर्ण पोहे आपण यामध्ये घातलेत. आता लगेच यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घालायचा आहे. आता चवीपुरतं म्हणजेच अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घातलं तरीही चालेल. आता हे संपूर्ण आपल्याला छान मिक्स करायचं आहे. उन्हाळ्यामध्ये तरी आपण सर्वांनी ककडी आवर्जून खायलाच हवी, कारण ककडीमध्ये 96% पाणी आणि भरपूर फायबर असतं, ज्यामुळे आपलं शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. शिवाय ककडी खाल्ल्याने आपलं वजनही नियंत्रणात राहतं, पचनक्रियाही सुधारते. ककडीमध्ये व्हिटॅमिन के, सी आणि पोटॅशियमसारखी महत्त्वाची पोषक तत्वे आहेत, ज्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात आणि शिवाय रक्तदाबही नियंत्रणात राहतो. इथे ककडी आणि पोहे छान मिक्स झालेले आहेत. आता लगेच आपण या पोह्यासाठी मस्त फोडणी बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि यामध्ये छोट्या 3 पळी तेल घालते. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता. आता तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची, म्हणजे पोह्यामध्ये याचा स्वाद छान उतरतो. आता आपल्याला यामध्ये 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत, किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता पाव वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. आता 1 कांदा आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे. आता 1 चमचा यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे. आता 1 चमचा हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ घालायची आहे. आता 1 चमचा किसलेलं आलं घालायचं आहे. आता 10 ते 12 आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ही फोडणी खमंग परतून घ्यायची आहे. फोडणी परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि अशा प्रकारे याला सतत हलवत याला खमंग परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता फोडणी आपली खमंग परतून झाली आहे. फोडणीला हलकासा सोनेरी रंग आला. अशी फोडणी तयार झाली ना की लगेच आपल्याला यामध्ये मिक्स केलेले पोहे टाकायचे आहेत. यापेक्षा जास्त फोडणी आपल्याला लाल होऊ द्यायची नाही. डाळी जर जास्त लाल झाल्या ना तर त्या खाताना थोड्याशा कडवट लागू शकतात, म्हणून असा सोनेरी रंग आला की लगेच आपल्याला यामध्ये पोहे टाकायचे आहेत. आता भरपूर सारी यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची आहे. तो कोथिंबीर मी थोडीशी जास्त घातली आहे. आता अर्ध्या लिंबाचा रस घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि पोह्याला फोडणीमध्ये खूप जास्त वेळ परतायचं देखील नाही. 2 ते 3 मिनिटेच आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. पोहे हे ग्लुटन फ्री आहेत, म्हणून ते पचायला खूप हलके आहेत. पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि लोह आहे, ज्यामुळे आपल्या शरीराला पटकन ऊर्जा मिळते. आपलं वजनही नियंत्रणात राहतं आणि अशक्तपणाही दूर होतो. आणि तुम्हाला हे माहिती आहे का, पोह्यामध्ये कमी प्रमाणात सोडियम आणि खूप जास्त प्रमाणात फायबर आहे, ज्यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. तर तुम्ही इथे पाहू शकता फोडणीमध्ये पोहे मी अगदी छान असे मिक्स करून घेतलेत. इथे आपले खमंग एकदम टेस्टी असे पोहे तयार झालेले आहेत. आता आपण लगेच गॅस बंद करूया आणि गरमागरम पोहे सर्व करूयात. तर इथे आपले गरमागरम पोहे खाण्यासाठी तयार आहेत. हे पोहे बनवताना तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये ओलं खोबरंसुद्धा घालू शकता. मी सुक्या खोबऱ्याचा वापर केला, माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून. तर तुम्हालासुद्धा त्या पद्धतीने पोहे बनवून आणि खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा या पद्धतीने पोहे ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. तर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा.
रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.